आणि आता बातमी पूजा खेडकर यांच्या संदर्भातली। पूजा खेडकर यांनी आता वाशिम सोडलेला आहे। तब्बल 72 तासांनंतर त्या शासकीय विश्रामगृहाबाहेर आल्या। त्या नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती प्राप्त होते, मात्र माध्यमांना काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिलाय। तब्बल 72 तासांनी त्या विश्रामगृहाच्या बाहेर आल्या आणि आता त्या नागपूरकडे जात आहेत असं कळतंय, मात्र माध्यमांची त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मनोज जयस्वाल आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्याबद्दल अपडेट द्यायला। मनोज, अश्विन, काही वेळा अगोदरच पूजा खेडकर यांनी शासकीय विश्रामगृह जे वाशिमचं आहे त्यांनी सोडलेलं आहे। यावेळेस निघताना एकदम ते साध्या पद्धतीने निघाले आणि स्थानिक वाशिमची लोकल गाडी त्यांनी भाड्याने घेतली आणि त्याच्यात बसून ते निघाले। यावेळेस माध्यमांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। मी परत येतो म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मीडियाला गुंगारा दिला, असंच एकदा चित्र दिसतंय। एकूणच काही वेळा अगोदर वाशिमचे जिल्हाधिकारी त्यांनी यांना नोटीस बजावली होती आणि परत त्यांना एक कोरेकाठ थोडासा थांबवतो आपण त्यांची प्रतिक्रिया। जस्ट आराम से यूपीएससी ने आपके ऊपर एफआईआर क्लेम की है। what do you have to say on Judiciary will take its course. Whatever it is there, I will reply. I'm coming back. I'll give you the bite. ठीक है मैम, ठीक will you go to Delhi और आइले भेटायला जाणार आहात का? Will you be going to the मैडम कहाँ जा रहे हो? मैम आज अभी कहाँ पे मैम? खाली परत तू आल्यावर तुम्हाला नक्की बाईट देऊ। ओके मॅम, तेव्हा ही होती प्रतिक्रिया पूजा खेडकर यांची। शासकीय विश्रामगृहातनं रवाना होताना त्यांनी सांगितलेलं आहे की आपण परत येऊन माध्यमांशी बोलू, मात्र सध्या आणखी तपशील देण्यास त्यांनी नकार दिलाय। वाशिम त्यांनी सोडलेलं आणि त्या नागपूरकडे रवाना झाल्यात अशी माहिती आता कळते। मैडम कहाँ जा रहे हो? अरे भाई बूम गिरा खाली। आराम से प्लीज। परत येतीये। जस्ट आराम से यूपीएससी ने आपके ऊपर एफआईआर क्लेम की है। what do you have to say on the Judiciary will take its course. Whatever it is. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।